भारतामध्ये मुख्यमंत्री म्हणजे फक्त सत्ता नाही तर प्रभाव, निर्णय आणि करोडपतीची मालमत्ता. पण तुम्हाला माहिती आहे का 2026 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत 5 मुख्यमंत्री कोण आहेत? तर काही जण हजारो कोटींचे मालक आहेत, तर काही जण संपत्ती उद्योगातून वाढवलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिकृत निवडणुकी प्रतिज्ञापत्रानुसार जाहीर केलेले संपत्ती, कोणत्या मुख्यमंत्रीकडे किती मालमत्ता आहे आणि कोण आहे नंबर 1 वर. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नंबर 1 पाहून तुम्ही थक्क व्हाल. नंबर 5, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 2022च्या निवडणुकीत जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. रिअल इस्टेट आणि व्यवसायातील गुंतवणुकीमुळे त्यांची मालमत्ता वाढली आहे. नंबर 4 वर येतात योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश. योगी आदित्यनाथ यांची जीवनशैली जगणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांची संपत्तीच्या तुलनेत ते कमी आहेत आणि बहुतेक मालमत्ता बँक डिपॉझिट व वैयक्तिक बचत आहेत. नंबर 3 वर येतात पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी जाहीर केलेली संपत्ती 20 कोटींपेक्षा जास्त आहे. राजकीय कारकिर्दीबरोबरच त्यांच्या कुटुंबाकडे व्यावसायिक गुंतवणूक आहे. नंबर 2 वर आहे पेमा खांडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री. हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय आणि मोठी मालमत्ता असल्यामुळे त्यांची संपत्ती शेकडो कोटीमध्ये आहे. आणि नंबर 1 वर येतात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांची एकूण संपत्ती 300 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे 2026च्या यादीत ते नंबर 1 वर ठरतात. मित्रांनो, ही यादी अधिकृत निवडणुकी प्रतिज्ञापत्रकाच्या आधारावर आहे. राजकारणात संपत्ती असणे चुकीचे नाही, पण पारदर्शकता महत्त्वाची आहे. तुमच्या मते सर्वात प्रभावशाली मुख्यमंत्री कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.